सांगली विश्रामबाग येथील खाऊ गल्लीला महापालिकेचा इशारा। चिकन वेस्ट उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई करणार। उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला इशारा। विश्रामबागसह महापालिके क्षेत्रातील अनेक खाऊ गल्ल्यांमध्ये उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यामुळे हिंसक कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे। त्यामुळे उघड्यावर चिकन वेस्ट टाकणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांना महापालिकेने झटका दिला। आता उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यास संबंधित हातगाडी धारकाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। खुद्द उपायुक्त स्मृती पाटील यांनी विश्रामबाग येथील खाऊ गल्लीत जाऊन विक्रेत्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला। महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खाऊ गल्ली आहेत। बहुतांशी खाऊ गल्ल्यांमध्ये चिकन 65 किंवा अन्य पदार्थ विक्री केले जातात। यातील चिकन वेस्ट हे हातगाडी चालकांकडून उघड्यावरच टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी मोकाट कुत्री एकत्र येतात आणि त्यामुळे कुत्री हिंसक बनतात। त्यामुळे चिकन वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या हातगाडी चालकांना आज उपायुक्त स्मृती पाटील यांनी दंडात्मक कारवाईचा इशारा दिलाय। आपल्या हातगाडीवरील चिकन वेस्ट हे महापालिकेच्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे, अशा सूचना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्या आहेत। तर या नियमांचा भंग करणाऱ्यांवर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतरही जर तो व्यवसायधारक ऐकत नसेल तर त्याच्या हातगाडीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा सुद्धा स्मृती पाटील यांनी दिलाय। यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, प्रभागाच्या स्वच्छता निरीक्षक मेघाराणी कांबळे, कोमल कुदळे आदी उपस्थित होते। नमस्कार। आज आपण 100 फुटी रोड येथील जे इथं खाऊ गल्ली आहे ते रस्त्यावर आहेत विक्रेते, त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आणि त्यांना काही सूचना देण्यासाठी आलेलो आहोत। त्याचं कारण एकच आहे की सगळ्यांनाच माहिती आहे की रात्रीचं सगळा खाऊ गल्लीच्या गाड्यावर जे काही विक्री होते त्याचा कचरा पडलेला असतो, त्याच्या माध्यमातून कुत्र्यांचं प्रमाण वाढतं आणि कुत्र्यांच्या प्रमाणामुळं अनेक कुत्रे लोकांवर हल्ले करतात, लहान मुलांवर हल्ले करतात। तसंच सगळे जे काही कचरा असतो त्याच्यामुळं दुर्गंधी पसरते। हा सगळं थांबवण्यासाठी जे काही नियम आहेत, शासकीय नियम आहेत, महानगरपालिकेने स्वच्छतेचे जे नियम घालून दिलेले आहेत ते त्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे। सगळ्यांनी आपापला डस्टबिन, आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून स्वतः ठेवावे। जी घंटागाडी येते त्याच्या घंटागाडीत टाकावा, नसेल घंटागाडीचा नंबर घ्यावा, त्यांना सांगावं। एवढं तरी प्रोॲक्टिव्हली सगळे करू शकतात। ते इथल्याच घंटागाडी किंवा खाऊ गल्लीसाठी तर नाही आहे, तर या सगळीकडे सांगली मिरज कुपवाडमधील खाऊ गल्लीने हे सत्य सूचना असते की आपला कचरा आपली जबाबदारी असेल आणि ते महापालिकेस आपला कचरा व्यवस्थित घंटागाडीत टाकून सहकार्य करायचं। अन्यथा याबाबत जे काही नियमान्वये जे काही सक्तीने जे काही दंड असेल दंड वसूल केला जाईल आणि दंडाची रक्कम घेऊन सुद्धा ऐकणार नाहीत तर पुढची कारवाई करायला महानगरपालिका निश्चितपणे मोकळी असेल। नमस्कार, मी आनंदवन बाल उद्यान 100 फुटी रोड इथून बोलतोय। महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम इथं आमच्या खाऊ गल्लीला भेट दिली आहे। त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही जे काही गार्डनवरचा जे काही कचरा वगैरे असतो ते सगळा डस्टबिनमध्ये घालून आम्ही घंटागाडीमध्ये व्यवस्थितरित्या सर्वजण आम्ही त्यामध्ये त्यांचा सपोर्ट करू आणि व्यवस्थित स्वच्छतेची काळजी वगैरे घेऊ।